तर ही भूछत्र आहे, ह्याला आपण काय म्हणतो का गावठी भाषेत? अळंबी म्हणतो, रोवणं म्हणतात. अच्छा, आपल्याकडे गावाकडे रोवणं म्हणतात. रोवणं. अच्छा, आणि ही वेगवेगळ्या प्रकारची असतात म्हणजे हां. हे वरचं वेगवेगळं असतं. हां. अच्छा, आणि ह्याच्यामध्ये विषारी बिनविषारी असा पण प्रकार असतो ना? असतो. अच्छा. बहुतेक हे बिनविषारीच आहेत ती. अच्छा, आपल्याकडे येणारी बिनविषारी असतात. हां. अच्छा, शक्यतो खाली खाल्लेली असतील ती घ्यायची नाही. हे फुललेलं असतं. भोंबला नाही, भोंबूल खातात ते. अच्छा, हे फुललेलं आहे ते. अच्छा, आणि हे जे न फुललेलं असतं ते घ्यायचं. हां, ते पण घ्यायचं, फुललेली पण घ्यायची. अच्छा, त्यामुळे जपून काढावी लागतात ती. असा याचा शेप असतो, हां. बघू शकतो. मग आम्ही ही काढलेली रोवणं घरी घेऊन आलो. पण हे मीठ टाकतोय याला. हे तोडताना आपल्या हाताची माती किंवा इथे असलेला चिखल लागलेला असतो तो नीट धुवून घ्यायला लागतो, आणि तो सुरुवातीला या मिठाच्या पाण्यात धुवून नंतर नळाच्या पाण्याखाली अगदी स्वच्छ पांढरे दिसेपर्यंत धुवून घ्यायचं असतं. मग आईने मारलेल्या कांद्याच्या फोडणीवर तिखट, हळद, गरम मसाला आणि कांदा खोबऱ्याचं वाटण टाकून त्यावर रोवणं परतून घेतली. थोडंसं पाणी घातलं आणि काही मिनिटात शिजून तयार झाली रोवणं मसाला, अर्थात ऑर्गॅनिक मशरूम्स.